जय जय शिवराय. दादा, तुम्हाला एक हात जोडून विनंती, फक्त तुम्ही मुंबईमध्ये गेल्यावर आपण ठिय्या आंदोलन करू, तुम्ही उपोषण करू नका. एवढी मला तुम्हाला कळकळीची समाज बांधवाच्या समोर तुम्हाला कळकळीची विनंती, तुम्ही उपोषण करायचं नाही. आपण मुंबईचे सगळे रस्ते जाम करू आणि ठिय्या आंदोलन करू. फक्त एवढं आमचं समाजाच्या वतीनं एवढं आमचं ऐका. एवढं बोलून म्हणजे दोन शब्द संपले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आणि आपल्या गारासूर नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. खरंच तुमच्या चरणी खरोखर नतमस्तक व्हावं असं वाटतं. मी खूप गावं बघितले, पण धारासूर सारखी एकजूट मी नाही बघितली. जर वेळ दिलेला असेल त्या वेळेच्या आत आपल्याला निवेदन करता येतं, पण आम्ही अचानक आलो तर हे तुम्हाला तुमच्या ग्राउंडवर बसायला जागा नाही मानल्याच्या नंतर तुमच्या पुढे खरंच नतमस्तक होतं. मी हे बघायला आलो, समाज आणि समाजात काम करणारे बांधव हे जागे आहेत का? अचानक येण्याचं कारण असतं. माझ्या पाठीशी कोण आहे नाही याची खात्री मला पडते. ती शंका मी या समाजावर कधीच घेणार नाही. पण खूप दिवसानंतर समाजाच्या दारात जाऊन समाज जागा आहे का आपण बघितलं पाहिजे. कारण मी काल सांगितलं, मी काल सोलापूर जिल्ह्याच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या बॉर्डरवर गेलो होतो अचानक. तसंच तुमच्या धारासूरला सुद्धा आलो अचानक. याच्या पाठीमागचे